राज्यातील महिलांना आता 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये मिळणार. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. ही कुठली अफवा नाहीये. ही तर स्वतः राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही केलेली अधिकृत घोषणा आहे. कालपर्यंत महिलांना महाराष्ट्रात फक्त 1,500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त एवढी एकच होती. या योजनेची घराघरात चर्चा होती, पण आता सरकारनं लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयांवर मर्यादित न ठेवता थेट 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा लाभ कुणाला मिळणार? तर ज्या महिला महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी आहेत आणि ज्यांच्याकडे 2 महत्त्वाचे कागदपत्र आहेत, त्यांना हा लाभ थेट मिळणार आहे. सरकारनं एक विशेष योजना काढली आणि त्याचा जी-आर देखील आलेला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना डायरेक्ट 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय त्याच्यात आहे. पण यासोबत सरकारनं काही नियम व अटीसुद्धा ठेवलेले आहेत. आता जर तुम्हाला 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील, तर तुम्हाला या जी-आरच्या माध्यमातून काय अटी, पात्रता, शर्ती आहेत ते लक्षपूर्वक समजून घ्यावे लागेल. या बातमीला खोटं समजण्याचा किंवा हलक्यात घेण्याचा विषय करू नका, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला थेट बावनकुळे जे मंत्री आहेत ते काय म्हटलं ते देखील पुढे दाखवणार आहे. जी-आर पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे. तर लक्षपूर्वक आपण सगळ्यात आधी पाहतोय यांच्यासाठी नियम काय आहेत, कोणती पात्रता, या योजनेसाठी आवश्यक काय आहे, या योजनेचा अर्ज नेमका कुठे करायचा आणि या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ही 2.5 एकर जमीन तुमच्या नावावर कशा पद्धतीनं होणार. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण सविस्तर आणि खात्रीशीर माहिती. बहिणींनो, एक माहिती जिनं संपूर्ण लाडक्या बहिणींमध्ये, महाराष्ट्राच्या महिलांमध्ये एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण केलंय. कारण की एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे. कारण ती बातमी म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात कधीच आली नव्हती. अशी जी योजना आहे ती म्हणजे महिलांना 2.5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये देणारी योजना. होय, एवढी मोठी जमीन आणि 1 लाख रुपये देणार म्हटल्यावर तुमचा भरोसा बसणार नाही. पण तुम्ही हा जी-आर पाहू शकता. लक्षात घ्या, ही इतकी आनंदाची बातमी आहे की ती तितकी गुपितसुद्धा आहे. कारण की या योजनेचा लाभ फारसा प्रचार होणार नाहीये. त्याच्यामुळं जर तुम्ही हा व्हिडिओमधील माहिती जर मिस केली, तर तुमची एवढी मोठी जमीन आणि 1 लाख रुपये मिळण्याची संधी तुमच्या हातातून जाईल. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. जमीन आणि पैसे तुम्हाला मिळणार आहेत, पण तुम्हाला हे आपोआप मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्मला 2 कागदपत्र जोडायची आणि त्यात नियमात बसणं गरजेचं आहे. क्रमवार माहिती तुम्हाला सांगते आहे, कारण की जर 2.5 एकर जमीन जर म्हटलं तरी साधारणपणे तुमचा 20 ते 30 लाख रुपयांचा फायदा देणारी ही माहिती आहे. लक्षपूर्वक ऐका. सध्याच्या काळात आपण पाहिलंय की राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी अक्षरशः योजनांचा पाऊस पडतोय. आज ग्रामीण भागातला असो किंवा शहरी भागातला असो, कोणत्याही महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी शासनाचा हा मुख्य उद्देश असतो. आता आपण जर गेल्या महिन्याचा आढावा घेतला, तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महिलांसाठी लेक लाडकी योजना, जवळपास अर्ध्या तिकिटांवर बस प्रवास योजना, गरोदर मातांसाठी प्रसूती सहाय्य योजना, मोफत शिलाई मशीन योजना, अशा अनेक योजना आहेत. आता तुम्ही म्हणाल, मागचं कशाला सांगता, हे जमिनीचं सांगा. 2.5 एकर कशी मिळेल आणि 1 लाख कसे खाता येतील हे सांगते. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ही योजना नेमकं काय आहे, कुणाला पैसे मिळणार आणि हे आपोआप मिळणार नाही, त्यासाठी काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचशा महिलांचा आता सरकारवर रोष निर्माण झालाय. लाडकी बहीण योजना चालू केली, 1,500 रुपये महिलांना नियमितपणे आले. जशी निवडणूक झाली तशी त्याच्यामध्ये खंड पडायला लागला. एका घरात 2 महिला असतील तर एकीला येत आहेत आणि एका गावात जर 5,000 महिला असतील तर 1,500 महिलांनाच पैसे येतात. 4,000 महिलांचे पैसे येतच नाही आणि त्यांना पैसे येतात ते देखील एका महिन्याला येतात, 2 महिने येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात आता एक बातमी समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वी केवायसीमुळे अक्षरशः महिला अपात्र झाल्यात. केवायसी न केल्यामुळे महिलांचे हप्ते रखडले. आता लाखो महिला बँकेच्या चक्रा मारून त्रस्त झाल्या. काही ठिकाणी अक्षरशः महिलांनी आंदोलन देखील केलेलं आहे. पण आता सरकारवर त्या महिला नाराज झाल्या होत्या आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारनं क्रांतिकारी निर्णय घेतला की 1,500 रुपये फुकट वाटण्यापेक्षा महिलांना कायमस्वरूपीच उत्पन्न मिळवून देण्यासाठी 2.5 एकर जमीन आणि त्याच जमिनीवर काम करण्यासाठी 1 लाख रुपये देण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी जाहीर केल्यामुळे राज्यातील महसूल विभागाच्या ताब्यात लाखो हेक्टर जमीन अशी आहे जी वर्षानुवर्ष पडीक आहे. ही जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. हायवेच्या शेजारी काही जमिनी आहेत. गावठाण अगदी गावाच्या सेंटरला जमीन आहे, तर काही पुणे मुंबई सारख्या सिटीच्या ठिकाणी
ठिकाणी देखील जमीन आहे. त्यामुळे इथून पुढची माहिती लक्षपूर्वक ऐका. एकदा का जमीन अलॉट झाली तर करोडोंचा फायदा काही महिलेला होऊ शकतो. पण आता कसं झालंय की सरकारनं लक्षपूर्वक बघितलंय. महिलांना फुकट वाटण्यापेक्षा त्यांना जर जमीन दिली तर महिला लाखो रुपये कमावतील. सरकारनं शोध घेतला असता असं लक्षात आलं की महसूल विभागाच्या ताब्यात अनेक पडीक जमिनी आहेत. अक्षरशः याच्यावर काहीच उगत नाहीये, फक्त आहेत म्हणून आहेत. मग त्यामुळं अशा मोकळ्या आणि पडीक सरकारी जमिनीमध्ये गावागावांमध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाढत चाललाय आणि मग तो धोका नष्ट करण्यासाठी सरकारनं एक मास्टर प्लॅन तयार केला. हीच पडीक जमीन राज्यातल्या कष्टाळू महिलांच्या हाती सोपवली तर त्या जमिनीचा कायापालट होईल आणि सोबत महिलांना हक्काचा रोजगार आणि ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच विचारातून या योजनेचा जन्म झाला आणि लक्षपूर्वक ऐका, ही फक्त अर्धी माहिती झाली. इथून तुम्हाला पुढे करोडोची जमीन मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कशी नावावर जमीन होणार, कोणती कागदपत्र द्यावी लागणार, 1,00,000 रुपये बँक खात्यात कशी येणार, हीच माहिती आपण आता इथून पुढे लक्षपूर्वक पाहतोय. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, तो म्हणजे 2.5 एकर जमिनीचा आणि 1,00,000 रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता. आता पहा, तुमच्याकडे कोणती कागदपत्र आवश्यक आहे, सगळी सविस्तर माहिती. यातील मुख्य अट अशी आहे, जर ती महिला याच्यासाठी पात्र असायला हवी, जर ती महाराष्ट्र राज्यातली मूळ रहिवाशी असावी, इतर कुठल्याही राज्यातल्या योजनेचा या महिलेला लाभ घेता येणार नाही. दुसरी अट ही प्रामुख्यानं ग्रामीण भागातील असावी, कारण ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनेची रचना करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, पण लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डवर, तुमच्या वोटिंग कार्डवर जर ग्रामीण भागातला ॲड्रेस असाल तर इथून पुढची माहिती पहा, कारण की तुम्हाला पुण्यात बसून गावातली 2.5 एकर जमीन कशी मिळवायची ते पुढे सांगते. तिसरी अट, अर्ज करणाऱ्या महिलेचे एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, तसंच ती महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातल्या श्रेणीमध्ये येणं गरजेचं आहे. चौथी अट, ज्या महिला सातत्यानं दुष्काळी भागात राहतात, जिथं शेतकरी टोकाचा निर्णय घेतात, अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये हा विशेष लाभ आधी देण्यात येणार आहे. आता झाली ही अट. आता 2 कागदपत्र. पहिली कागदपत्र पहा, आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण की डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येणार. दुसरं कागदपत्र, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला. आता तुमच्या कुटुंबाकडे वैध रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, ज्यावरून तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि पत्ता स्पष्ट होऊ शकेल. याशिवाय तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत असणं गरजेचं आहे. आता महिलांनी, तुम्हाला वाटत असेल कागदपत्र गोळा केली तर लगेच 2.5 एकर जमिनीचा 7/12 नावावर होईल का? पण थांबा, इथे एक मोठी ट्विस्ट आहे. ही जमीन तुमच्या नावावर होणार नाही, हीच खरी मोठी अट आहे. आता एका अशा मोठ्या गोष्टीचा खुलासा करते की जे सरकारी योजनेच्या नियमांमध्ये आहे आणि अत्यंत हुशारीने ते बसवले आहेत. लक्षपूर्वक ऐका, ही जमीन महिलांना मिळणार, पण ही जमीन वैयक्तिकरित्या प्रत्येक महिलेला वाटली जाणार नाही. लक्षपूर्वक ऐका, सरकारनं या योजनेची संपूर्ण रचना ही वैयक्तिक स्वरूपाची न ठेवता महिला बचत गटाच्या माध्यमातून केली. वैयक्तिक एका महिलेला जमीन न देता गावातील अधिकृत नोंदणीकृत महिला बचत गटांना आणि महिला सहकारी संस्थांना हा थेट लाभ दिला जाणार. शासनाच्या क्रांतिकारी निर्णयानुसार नियमांची आणि पात्रतेची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 1 हेक्टर, साधारणपणे 2.5 एकर हक्काची जमीन दिली जाईल. ही जमीन कायमस्वरूपी मालकी न देता 5 वर्षाच्या लीजवर म्हणजे भाडे तत्वावर दिली जाईल. एवढंच नाही तर त्या जमिनीवर शेतीचा आणि व्यवसायाचा पाया रचण्यासाठी 1,00,000 रुपयाचा अनुदान देखील दिलं जाईल. तुम्ही ज्याने व्यवसाय सुरू करू शकता. 2.5 एकर जमिनीवर महिला बचत गट, बांबू लागवड, सारा उत्पादन, नेपियर गवत, ग्रासलँड डेव्हलपमेंट यांसारखी नगदी पिकं करावी लागणार. कृषी तंत्राच्या मते योग्य नियोजन केलं तर 4 ते 5 लाख रुपयांचं घवघवीत उत्पन्न यातून मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदाची बाब, या जमिनीवर जे काही पिकल त्याची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावर आणि नफ्यावर केवळ त्या संबंधित महिला बचत गटाचा अधिकार असेल. सरकार कुठलाही हिस्सा त्याच्यातून वाटून घेणार नाही. या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी स्थानिक तहसीलदारांच्या देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली केली जाणार आहे. तसेच कृषी विभागाचे तज्ज्ञ मालाची विक्री कशी करायची मोफत प्रशिक्षण देणार. त्यामुळे महिलांनो, जर तुम्ही तुमचा महिला बचत गट असेल तर आजच्या आज तुमच्या गावातील, तालुक्यातील तहसीलदारांना भेट घ्या आणि त्यांच्या संपर्क साधून या योजनेची माहिती घ्या. या योजनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.